नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। उपस्थित मुंबई महानगरपालिकेला निवडणुकीसाठी उभे राहिलेले आपण सर्व नगरसेवक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, मुंबई महानगरपालिकेची या आधीची निवडणूक 2017 मध्ये झाली आहे. जवळजवळ 3.5 वर्षानंतर ही निवडणूक आज घोषित करण्यात आलेली आहे. मी पुन्हा एकदा आपलं स्वतः सगळ्यांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि मी आपण प्रत्येक पक्षाचे जे उमेदवार आहात आपली स्वतःची ओळख आपण करून द्या. आपलं नाव सांगा, कुठल्या पक्षातर्फे आपल्याला तिकीट देण्यात आलेलं आहे, आपली उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. आपल्या पक्षाचं चिन्ह हे तुम्ही सांगा. मी सुरुवात करतो. प्रथम आपण म्हणजे एवढ्या दिवसांनी तुम्ही भाषण करत तुमचा आवाज करा. तुमच्या वतीने ते होती ठीक आहे. तुम्ही मी जे सांगितलं आहे ते कृपया सांगा. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या अधिकृत उमेदवार वंदना गौतम शामळे, मी त्यांच्या वतीने रिप्रेझेंट करतो आणि त्यांचा आवाज गळा बसल्यामुळं ते प्रॉपरली बोलू शकत नाही. त्यांचे मी इंट्रोडक्शन करून देतोय. वंदना गौतम शामळे राहायला ठक्करबाबा पराठी मार्केट लाईन डेपोच्या मागे बर्फी मच्छी मार्केटच्या जवळ. मॅडम स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्याळ या निशाणीवर लढत आहे, अजित पवार या गटाच्या वतीने. मॅडमविषयी सांगायचं म्हटलं तर मॅडम 2012 ते 2017 ह्या कालावधीमध्ये त्या नगरसेविका होत्या आणि त्या अगोदर त्यांचे पती 2007 ते 2012 ते स्वतः नगरसेवक होते. म्हणजे साधारणतः मागील 10 वर्षामध्ये ते नगरसेवक. मागील ड्रीम विजन असं की आमचा जाहीरनामा असतो त्याच्यामुळे आम्ही सांगतोय की आज ज्या बेसिक नीड्स आहे, शेवटी नगरसेवकाचं काम काय असतं, वॉटर बॉटल आणि गटर ह्या ज्या स्लमपट्ट्यामध्ये मोस्टलीच्या काही गरजा असतात त्या गोष्टीवर आम्ही जास्त प्रमाणात भर दिलेला आहे. सगळ्यांना नमस्कार. माझं नाव ज्योती विजय शिरसाट आहे. मी कचरा लाईन नोटीस आहे. हे माझं माहेर आहे, माहेरघर आहे. इथलीच मी एक मध्ये आहे. गेले 20 ते 25 वर्षापासून माझं स्वतःचं संघटना आहे, मुक्ताई ब्रिगेड नाव. आणि त्या संघटनेमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे विधवा बायका आहेत, जे लहान मुलं आहेत, त्यांच्यावर आम्ही काम करतो. आमचे मुद्दे आहेत 100 तरी शाळा, सरकारी 100 तरी शाळा अशा असल्या पाहिजे की ती प्रायव्हेट सुद्धा शाळा मागे पाडते गव्हर्नमेंटच्या. आणि 100 दवाखाने. आताची परिस्थिती अशी बघितली ना तर दवाखाने सुद्धा व्यवस्थित नाही. सरकारी दवाखान्यामध्ये 10 रुपयाचा पेपर होता, आता 20 रुपयाचा पेपर झालेला आहे. आणि औषध तिथे नॉर्मली देतात, परंतु बाहेरूनच सगळे मोठे आपल्याला आणावे लागतात. ते एक आमचं काम आहे. परत रस्त्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे. आताची अवस्था आपण बघितली तर बाहेर जर गेला तर सगळे रस्ते एकदम कामं असतील नसतील तरी फोडून ठेवतात. ते एक मुद्दा आहे. आणि बाहेर जर बघायला गेलं तर लेडीज जर बाहेर फिरायला म्हणजे कुठेतरी बाहेर गेली तरी वॉशरूम नाही आहे. अक्षरशः आम्ही पूर्ण सर्वे केलेला आहे 151 मध्ये. असं बाहेर बाथरूम आहे परंतु तिथे 2 रुपये देऊन बाथरूमला जावं लागतं. मग ते हे काय आमचं की चांगल्या पद्धतीचं बाथरूम, चांगल्या पद्धतीची शाळा आणि त्या शाळांमध्ये लेकरांना बसायला खुर्च्या असल्या पाहिजे. हे आमचे मुद्दे आहेत. आणि स्वच्छता पाणी, कारण की ना पाण्याची पाईपलाईन जर बघायला गेली ना वत्सलाताई नाईकनगर ते ठक्करबाबा एकदम गटरामधून पिण्याचं पाणी जातं आणि ते दूषित आहे. कदाचित जर ती पाईप फुटला पिण्याच्या पाण्याचा तर ते गटरातलं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे बरेच नागरिकांना, बरेच मुलांना तिथून ते आरोग्य त्यांचं खराब होऊ शकतं. तो एक मुद्दा आहे आमचा की प्रत्येक घरामध्ये एक नळ आणि 24 घंटे पाणी. दुसरा मुद्दा आहे अडाणी आता येत आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आम्ही 200 युनिट आम्ही माफ
करणार आहे. हे आमचे मुद्दे आहेत आणि हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने ठेवले. सगळे अध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, त्यांच्या मनापासून धन्यवाद. जय भीम, जय हिंद. नवाब मलिक के ऊपर जो क्रिमिनल केसेस था, नवाब मलिक आप लोगों को सपोर्ट किया, आपको ऑफिस में आए, उनके पीछे जो क्रिमिनल केसेस था तो मेरे ख्याल से 6 महीना में जो जेल में था और उनके ऊपर जो मनी लॉन्ड्रिंग बोलते हैं, दाऊद का पैसे उधर हसीना पार्कर के साथ जॉइंट प्रॉपर्टी, इस तरीके का संगीन आरोप है. राजनीति में तो सभी के ऊपर आरोप होते हैं, लेकिन आप ही के जो सहयोगी पार्टी है बीजेपी, वो लोग आतंकवादी घोषित किया था दाऊद को, और उनके साथ उनका ही मतलब दाऊद का पैसा मनी लॉन्ड्रिंग का और हसीना पार्कर जो दाऊद का है उसके साथ ज्वाइंट प्रॉपर्टी उसके ऊपर स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका और महाराष्ट्र प्रत्येकाला विशेष कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते करतात. कार्यकर्त्यांच्या जोरावर असतं ते, त्यामुळे कुठला पक्ष कुठे गेला त्यांना बोलायला येत त्यांचं जे ऐकलं ते बोलू शकतो. तर त्यामुळे ते कसं आहे की स्थानिक लेवलला बऱ्याचशा पक्षांच्या विचार झालेले आहेत. आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र पाहिजे. तर तुम्ही आता जो मुद्दा मांडलात की नवाब मलिक साहेबांविषयी, तर तो न्याय प्रविष्ट आहे. ॲट प्रेझेंट मी काय से एनिथिंग, आपण त्याच्याबद्दल आता काही बोलू शकत नाही. तो न्याय प्रविष्ट असल्यामुळं ते न्यायदेवता ते डिसाईड करेल की त्याच्यामध्ये ते दोषी आहेत किंवा न दोषी आहेत. तो ते जस्टिफाय करतील की आपण त्याबद्दल काही सांगू शकत नाही. तुम्ही काँग्रेसमध्ये होता आणि काँग्रेसकडून इकडे काय केलं, तर त्याबद्दल असं की अगदी लास्ट मोमेंटपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तिकीट मिळेल म्हणून, आणि आमचा फर्स्ट राईट आहे. आणि गेले 10 वर्ष आम्ही नगरसेवक होतो आणि एक महिला वोट झाल्यामुळं तो पहिला आमचा राईट्स होता आणि तो आमचा राईट्स कुठेतरी डावलला गेला. आणि लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला निश्चित प्रकारे हा ऑप्शन आम्हाला सिलेक्ट करावा लागला आणि त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. म्हणजे खरोखर सर्व उमेदवारांना बोलून आणि पुढाकार घेऊन एक सुजाण नागरिक म्हणून मी खरोखर तुम्हाला ॲप्रिशिएट करतो. कारण या विभागामध्ये हा पहिला असा प्रोग्राम तुम्ही आयोजित केला, डिबेट लावलेले, आणि रिअली तुमच्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. एक मध्य बोलू नका प्लीज. कॉलोनी का एक मेजर इशू है. पॉइंट नंबर ये रोड का कंडीशन आप लोग देखा हो, आपका आइडिया. सेकेंड, ये जो हमारा जो वेंडर्स ये जो एकदम क्या बोल रहे हैं आप उसको, एडी वाला वो एक है, और एक पार्किंग का. सब गाड़ी सब अनऑथराइज्ड पार्किंग. हमारा एक 2 गाड़ी जाने के लिए रास्ता नहीं है यहाँ. और हमको नो पार्किंग का बोर्ड देना, हमें कितना बार आई डोंट वांट टू किधर जा गया, सब जगह एप्लीकेशन किया, नो पार्किंग का बोर्ड देना है आपके सामने लगाने के लिए, वो भी नहीं दे रहा है. क्योंकि हमसे नो पार्किंग बोर्ड लगाएगा गाड़ी नहीं खड़ा रह जाएगा, तो नो पार्किंग का बोर्ड भी नहीं लगा सकते हम लोग. ये जरा आप उसको जरा ध्यान. और एक थर्ड पॉइंट ये है, ये जो ब्रिज है ना अपना जो एसी वाला, हाँ उसमें वो साउंड बैरियर लगाना है, बिकॉज आवाज बहुत आता है. हाँ ये जो है वो अपना एरिया वाइस ज्यादा आता है, उसको एक साउंड बैरियर का इशू. खरोखर पार्किंग इशू हा म्हणजे मुंबईमध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि खरोखर एक BMCच्या माध्यमातून आपण पार्किंग इशूचा असं फटावून काढणार आहोत. पण मी सुद्धा बघतो की गोदरेजच्या आजूबाजूला कशाही म्हणजे आडव्या तुमच्या गाड्या लावलेली असतात. तर आपण BMC आणि राज्य शासनाची याच्याबरोबर डिस्कशन करून एक प्रॉपर अशी स्पेस पार्किंगसाठी कशी करता येईल, तर त्याचं नक्कीच आपण एक निरासन केलं जाईल. नंतर सेकंड राहिला इशू जो तुमचा हॉकर्सचा आहे. हॉकर्सबद्दल देखील नो हॉकर झोन हे जे महानगरपालिकेने जे तत्व अवलंबलेलं आहे, तर त्याचा आपण नक्कीच कुठेतरी म्हणजे त्यांच्यावर आपण अन्याय करणार आहोत. शेवटी त्यांचा पोटात प्रांत प्रश्न आहे, परंतु त्या लोकांना एक प्रॉपरली अशी कुठेतरी जागा देऊ, त्यांचं देखील त्याला आपण म्हणजे पुनर्वसन आपण करू. पण त्याचबरोबर तुम्हाला देखील त्याचा पुढे त्रास व्हायला नको, त्याची दक्षता बाळगली जाईल. त्यानंतर तिसरा इश्यू बोलला तुम्ही जो, तर तो रेल्वे मिनिस्ट्रीच्या हातीमध्ये आहे. पण आपण डेफिनेटली महानगरपालिकेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून तो जो होईल म्हणजे त्याचा खरोखर मी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला एक त्रास होतो, तर त्याच्यावर देखील नक्कीच आपण तोडगा काढण्यात येईल. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही अश्युरन्स देतो आमच्या ताईंच्या वतीने
की आपण निवडून आल्यानंतर की तुमचे फ्युचरमध्ये जे पण कुठले प्रश्न भेडसावणारे असतील त्याच्यावर नक्कीच आपण निराकरण केलं जाईल. आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. ताईंचा सत्कार करण्याची विनंती करतो आणि त्यांना नमस्कार, माझं नाव संगीता सुभाष भालेराव. मी 151 मधून उमेदवारीसाठी उभी राहिलेली आहे आणि मी राहत आहे श्रमजीवी नगरमध्ये. आणि मी काँग्रेस पार्टीकडून उभी आहे आणि माझी निशाणी आहे हाताचा पंजा. हे आपल्यासाठी एक हॉस्पिटल नाहीये. आपल्याला हॉस्पिटलसाठी लांब लांब जावं लागतं. अनेक छोटे मोठे हॉस्पिटल्स आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, पण आपल्यासाठी एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल नाहीये. तर ते महानगरपालिकेचं हॉस्पिटल आपण बनवण्याचं ठरवलेलं आहे 2 माळ्याचं. आणि दुसरा जो आहे तो बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आता फिरलेलो आहोत. तर बऱ्याचशा ठिकाणी जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे. आणि एक पाण्याचाही प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात आहे. तर सगळ्यात पहिला जो आपल्या इथे मोठा नाला गेलेला आहे, तर त्यामुळे मच्छरांचा खूप जास्त आपल्याला त्रास होतो. तर त्यामुळे डेंग्यू, मलेरिया अशाही अनेक बिमाऱ्या होतात. तर त्यामुळे आम्ही ठरवलेलं आहे की जो नाला गेलेला आहे तर तो आम्ही पॅक करू आणि तिथे सुशोभीकरण करू. आणि जी आपल्या इथे सर्वात जास्त ट्रॅफिक होते तर त्या ट्रॅफिकसाठीही आम्ही पर्याय काढलेला आहे की जेवढं आपल्याकडून रुंदीकरण होईल तेवढं करणार. आणि जो दुसरा आहे तो हेल्पलाईन नंबर. जागोजागी आता बऱ्याचशा ठिकाणी किडनॅपिंगची समस्या वाढलेली आहे आणि महिलांच्या सेफ्टीसाठीही एक हेल्पलाईन नंबर राहणार आहे. तर कुणाला काहीही प्रॉब्लेम्स असेल तर तो हेल्पलाईन नंबर आपण देणार आहोत. तर तिथे कुणाला काहीही प्रॉब्लेम झाला तर आपली ॲम्ब्युलन्स किंवा काहीही असेल, पोलिसांची कार, तर तिथे अवेलेबल राहील. सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम. हिंदुत्वाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास महाराज, लोकशाही अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले या सर्व महापुरुषांना मानवंदना. हिंदुत्वाचे कुलदैवत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मृतीला वंदन करून मी तुम्हाला सांगते. माझं नाव सोनिया राजू थोरात, वार्ड क्रमांक 151, वत्सलाताई नाईक नगर, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमचा वचननामा असा आहे की टाटासारखं कॅन्सर हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. तसेच आपल्या वार्डमध्ये ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही तर ती सुविधा झाली पाहिजे. तसेच किट म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत त्याच्यासाठी पण एक ॲम्ब्युलन्सची सोय झाली पाहिजे. तसेच महिलांसाठी 1500 रुपये, जे घरकाम करतात त्यांच्यासाठी 1500 रुपये दर रोजगार महिन्याला भेटला पाहिजे. अनेक समस्या आहेत त्या आपल्या संपूर्ण बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र. सेंट थॉमसचे उपस्थित सर्व रहिवासी यांना माझा नमस्कार. आणि अखंड हिंदू राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे दैवत ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना माझं त्रिवार अभिवादन. आणि त्यांना माझी ओळख करून देते. माझं नाव आहे प्रियांका गिरीश आडम. मी राहायला ताजमहल भवन सोसायटीमध्ये येते आहे. माझं शिक्षण झालं MSW मास्टर इन सोशल वर्क. 10 वर्षाचा सोशल ट्रेडचा एक्सपिरियन्स आहे. अनेक वेगवेगळ्या संस्थांसोबत जोडून मी गेली 10 वर्ष समाजातील विविध प्रश्नांवरती काम करते. आणि जसं का सगळ्यांनी सांगितलं आहे कामाबद्दल, तर मला माझ्याबरोबर हे सांगायचं आहे की वॉटर मीटर गटार हे प्रश्न आहेतच, पण वॉटर मीटर गटारपेक्षाही वॉर्ड क्रमांक 151 मध्ये बरेच प्रश्न आहेत ज्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. बदलती शिक्षण व्यवस्था, त्याच्यानंतर त्याचबरोबरीने वाढते आजार. वॉर्ड क्रमांक 151 मध्ये जर तुम्ही
5-7 वर्षांमध्ये फार कमी वयाच्या मुलांचं म्हणजे 10 ते 15 वर्षांच्या मुलांचं काही आजाराने निधन झालंय, पण यावर कोणत्याही नेत्याचं भाष्य नाहीये किंवा यावर अभ्यास नाहीये. तर मला माहिती आहे की इथे हॉस्पिटलची अपुरी सुविधा आहे. ते हॉस्पिटल उभं करण्यासाठी बरेच अडचणी आहेत आणि ते उभं करण्यासाठी थोडा वेळ जाईल, पण त्याच्या व्यतिरिक्त विविध संस्था आरोग्य विषयात काम करतात. त्यांना आपण जर आपल्या वॉर्डमध्ये आणू शकलो तर या गोष्टींना नक्कीच आपण रोख लावू शकतो. त्यामुळे माझा जो काही गेले 10 वर्षाचा सोशल फील्डचा एक्सपिरियन्स आहे, विविध संस्थांना जोडून बरेच संस्था आहेत ज्या आरोग्यावर काम करतात, मेडिकल फॅसिलिटीज आहेत, त्याच्यानंतर एज्युकेशनवर काम करतात. या संस्थांना आपण वॉर्डमध्ये आणून हे प्रश्न आपण सोडवू शकतो. फक्त त्यांना आणणारे माहिती असणारे लोकप्रतिनिधी असावे लागतात आणि माझ्या नक्कीच त्याच्यावरती एक्सपिरियन्स आहे आणि मी ते वॉर्डमध्ये आणून हे प्रश्न सोडवू शकते. धन्यवाद. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मी उत्तर द्यायला तयार आहे. पक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. 6 नंबर बॅटरी टॉर्च हे माझं चिन्ह आहे. सगळ्यांना अपील असेल की यावेळी पक्ष न बघता एका शिक्षित उमेदवाराला मत द्या. आपल्या विभागाला त्याची गरज आहे. वॉटर मीटर गटांपेक्षा पण बरेच प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवरती या समस्यांवर कुणाचंही लक्ष नाहीये. थँक्यू. मध्ये मी सोशल मीडियावरती प्रियांका गिरीश आढाव म्हणून माझं एक पेज बनवलंय आणि त्या पेजवरती मी म्हणजे जे माझं मी जी प्रचाराची जी स्ट्रॅटेजी ठरवली आहे हे मी घरोघरी जाऊन लोकांना भेटून मी काय आहे, मी काय करू शकते किंवा तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत हे मी त्यांना, कारण मला माहिती आहे रॅलीमधून फक्त बाय करून हॅलो करून आणि हात जोडून मी त्यांना माझी ओळख तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्यामुळे मी घरोघरी जाऊन प्रचार. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दीपिका संतोष कोंडेकर आहे. मी इथेच टक्करबापा कॉलेजमध्ये राहते, गणेश मंदिर समोर. मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे शिलाई मशीन. सर्व मुद्दे जर मंजूर झालेत, मी यापुढे अजून काय बोलू, पण आपल्या सोसायटीमध्ये जे मुद्दे आहेत जसं की तुम्ही मेन्शन केलं फेरीवाली, मी त्याच्यावरती एक सोल्युशन सांगू शकते. जर तुम्हाला ते ठीक वाटलं तर तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. आपण कुणाच्या लाईव्हलीहूडवरती तर ते घेऊ शकत नाही त्यांचं राईट, बरोबर, पण त्यांना आपण एक टाइम स्लॉट देऊ शकतो की तुम्ही ह्याच टाईममध्ये येऊन तुमचं जे काही बिझनेस असेल ते तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुम्ही येऊ नका. बीट 1 hour or 2 hour हे एक झालं. दुसरं म्हणजे कनेक्टिव्हिटी. आपल्याला फक्त एक रोड कनेक्टिव्हिटी आहे, तिथे पण ट्रॅफिक जॅम लागूनच राहतो. पुढे तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील मला विचारायला तर आय एम ओपन टू आन्सर यू ऑल. थँक्यू. प्रश्न विचारायचे तुम्हाला. सगळ्यांची ओळख आणि बराच विषय झालेला आहे. मला असं वाटतं आम्ही खूप जसे आता नेते सेलिब्रेट झाले, आपापले पक्ष आणि हे बदलत आहेत, त्याप्रमाणे मी शेटावरचा सभासद म्हणून अत्यंत सेल्फिश असा प्रश्न विचारणार आहे, ज्याचं मला असं अपेक्षित आहे मोठमोठी भाषणं न करता फक्त 1 मिनिटाच्या टाइममध्ये तुम्ही काय करू शकता आमच्यासाठी. तुम्ही अत्यंत जबाबदारीने या प्रश्नाचं उत्तर द्या की सोसायटीसाठी तुम्ही काय करू शकता. या शेल टावर सोसायटी साठीच जे काही मुद्दे असतील, जे काही तुमच्या डोक्यात सोल्युशन्स असतील किंवा आम्हाला तुमच्याकडनं नगरसेवक याकडनं आम्हाला काय मदत होऊ शकते असं काहीतरी आम्हाला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. धन्यवाद. कारण या सोसायटीमध्ये 2-3 वेळा तर मी येऊन गेलेले आहे, परंतु बाहेरून गेलेले आतमध्ये नव्हते आले. जे नाला जे आहे ना तुमचा खूप छोटा नाला आहे आणि तर छोटा नाला असल्यामुळे पाऊस जर कंटिन्यू 3-4 दिवस जर पडला ना तर ती नाला भरून तुमच्या आतमध्ये पाणी येईल. त्या पाण्यामुळे कदाचित रोडचे जे रस्ते आहेत रुंदीकरण ते खूप कमी झालेले आहेत. कारण की आता मगाशी मी बोलले माझ्या की ट्रॅफिक खूप होते, तर ते पार्किंगची अडचण आहे आणि कंटिन्यूअस असते तिथे पार्किंगसाठी वेगळी जागा दिलेली नाही. बाहेरच्या गाड्या तर तुमच्या पार्किंगला लागतात. परंतु तो जो नाला आहे ना कदाचित तो नाल्याची जर रुंदी आपण थोडी वाढवली ना तर येणाऱ्या पावसामध्ये कितीही पाऊस पडू द्या त्याच्यामध्ये पाणी राहणार नाही आणि पाणी वाहून जायला त्याच्यामध्ये रस्ता राहणार. कारण की नाला आहे एवढा आणि त्याच्यामुळे कदाचित माती सगळी साचते. जर नाला जर आपण खूप जर रुंदीने वाढवला ना तर त्यातनं पाणी जाऊ शकतो आणि पाणी तिथे थांबणार नाही. मी तर तुमच्या आधीच पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत सोसायटीला काय काय प्रॉब्लेम असेल. जसं तुम्ही बोलला डीप क्लिनिंगची गरज आहे, ते तर आपण पुढेच नेऊ. प्लस पॉईंट मी तो बोलला स्ट्रे डॉग्सचा,
त्यांना न्यूट्रल करायचं आहे आणि रिलोकेट नाही करू शकत, पण त्यांना काय इंजेक्शन देऊन त्यांचं रेजिस्टर हे करायचं, बंद करायचं. थर्ड पॉईंट मी बोलली की तो ट्रॅफिक हवालदार तिथे हवा आपल्याला, कारण की इथे कनेक्टिव्हिटी तर आपली फक्त रोडचीच आहे आणि एक ट्रेनचं स्टेशन आहे थोडं तिलकनगर, बाकी काही आपल्याला या सोसायटीला कनेक्टिव्हिटी नाही आजूबाजूला. तो एक रोडचा सॉल्युशन झाला तुम्ही दिलाय. फोर्थ तुम्ही जसं म्हणाला की फेरीवाले, तो एक टाइम स्लॉट. जर तुम्ही सोसायटीची मीटिंग घेतलात आणि त्यांना पण जे इथे येणार आहेत तुम्ही त्यांचा पण इंटरव्ह्यू घेऊन बघितला की आपल्या इथे सोसायटीमध्ये कोण येत आहे, कुठला बॅकग्राऊंड येत आहे, त्यांचं अर्निंग काय, त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही आहे फेरी किंवा मारायचा, ते तुम्ही एक बघू शकता टाइम स्लॉट देऊन. एवढं. थँक्यू. Why does लोकेटेड ना no? Where is the BMC has provided that territory BMC mark? not provided any Then shelter. on what basis you are saying this? No, I'm not That the mentioning. territory is marked. because it's their nature. Dog का nature होता है. Once you relocate them, I'm not mentioned to relocate them. I've mentioned कि we cannot. that's what I'm saying. Why you cannot? You are saying that the territory is marked. Yeah. On what basis you say that the territory is marked? So dogs have a territory. Dog, tiger. Six Because dogs- the stray dogs Okay, are I'll such explain. a I'll explain that. I got your such an point. animal. Yeah. Like you know where even in the night times Yeah. they They keep on can. barking. I know. And if the passerbys just go on, Yeah. they come directly on the passerby. Okay. I'll tell you what will happen if we relocate them. Firstly, they will die. BMC does not have any shelter to relocate stray dogs. Secondly, if we inject them, we can at least reduce the cause of pain or consequences जो आगे होगा. Fourthly, territory कैसे marks होता है? From birth वो यहीं पे जन्मते हैं, यहीं पे घूमते हैं, यहीं पे खाना खाते हैं. तो आप किसी को ऐसे उसके लाइफस्टाइल से उठा के कहीं और रिलोकेट नहीं कर सकते जहाँ पे कुछ BMC ने दिया ही नहीं है. You know we don't have space to relocate them. If we call any BMC governor or someone जिसको हम कंप्लेन करेंगे कि ये स्ट्रे डॉग है, इनको उठा के लेके जाओ. I'll tell you what they will do. Either they'll die of hunger. I'll give you judgments on this. Yeah. Whether they can be relocate or not. Yeah. Okay, thanks. जसं की आम्ही अगोदर येऊन गेलो तेव्हा सरांनी आम्हाला सांगितलेलं की इथे ड्रेनेजचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे मच्छर खूप जास्त प्रमाणात आहे. तर वेळच्या वेळी ड्रेनेज क्लिनिंग आणि त्याच्यावरती सॅनिटाईज करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामुळे जे मच्छर आहेत आणि मच्छरमुळे होणारे डेंग्यू मलेरियासारखे आजार आहेत तर ते होऊ नये यावरती जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल. आप लोग सब लोग बोल रहे हॉस्पिटल बनाएंगे हॉस्पिटल, बट यहाँ पे जगह कहाँ है हॉस्पिटल बनाने के लिए? और जो माँ हॉस्पिटल है उसको क्यों नहीं सुधारे हम लोग? जो गरीब लोग हैं या जो यू नो वी कैन नॉट अफोर्ड, मतलब जो नहीं जा सकते उनके लिए क्या करेंगे और हॉस्पिटल कहाँ बनाएंगे? और ये जो हमेशा खोद रहे, अभी लास्ट टाइम बोला था वो जो ब्रिज के नीचे कि खोदेंगे एंड देन यू नो पानी नहीं भरेगा, बट वेरी नेक्स्ट रेन्स अगेन द वाटर वाज देयर. सो व्हाट आर वी डूइंग ऑन दीस 2-3 पॉइंट्स? मैडम जो अभी प्रश्न है हॉस्पिटल बनाने के लिए, हॉस्पिटल देखिए हॉस्पिटल जो है वहाँ पे जो हर कई जगह से लोग आते हैं तो कहीं पे दूर पड़ता है तो कहीं पे यहाँ पे अपने यहाँ पे नज़दीक हॉस्पिटल्स नहीं है. तो नज़दीक हॉस्पिटल है इसके लिए हम ये सोच रहे हैं. और जगह है जो नागौरी की यहाँ पे जो टॉवर है तो टॉवर के यहाँ पे एक 70 से 80 स्लम है मतलब झोपड़े हैं तो उनको हम लोग दूसरी जगह पे शिफ्ट करके वहाँ पे हम लोग हॉस्पिटल बनाने की सोच रहे हैं और उनको वहाँ पे दूसरी जगह पे मतलब शिफ्ट किया जाएगा. उनके लिए भी हमने ये मतलब 6 महीने से ये प्रयास चालू है. और स्लम वाले किधर जाएंगे? नहीं, उनके लिए अभी हम लोग ये उनका प्रस्ताव है, प्रस्ताव है. एक रास्ता रिलोकेट करेंगे मैडम जस्ट बिकॉज़ फॉर हॉस्पिटल, इज दैट राइट? एक सवाल है कि आप उस स्लम को शिफ्ट करके स्लम में जाके बोलेगा आप लोगों को हम शिफ्ट करेंगे इधर हॉस्पिटल बनेगा. ये प्रयास हो चुका है. प्रपोजल भी हुआ है इसका. ये प्रपोजल दिया बोल रहे हो, प्रस्ताव इसीलिए एक 2 मिनट जो है
सुनिए ना मुखर्जी जी, आप आम आदमी पार्टी के कार्यकर्ता है, इसलिए पूछ रहे, जो सवाल पूछा है तो उसका आंसर 2 मिनट सुन के लीजिए। यहाँ पे जो कैंडिडेट आपने बाल विकास क्रीड़ा मंडल है, जिसके अध्यक्ष है सुनील जी हमारे बाजू में रहते हैं, उनको बताइए, उनके सामने 184 लोगों का टैलेंट था, वहां पे रहते हैं। बाजू में उसकी जगह के साइड डेवलपर ने एक बिल्डिंग बनाई है, चाहे मुखर्जी साहब वार्ड में रहते घूमते ने तो उन्होंने देखा नहीं होगा, साइड डेवलपर की बिल्डिंग है। 184 टैलेंट्स को हम लोग ऑलरेडी 6 महीने पहले यहाँ की जो एमपी है वर्षाताई गायकवाड़, इन्होंने एक प्रस्ताव दिया है, उसके ऊपर वर्किंग ऑलरेडी चालू है। हमने एसआरए के सीओ कल्याणकर जी है और बीएमसी कमिश्नर, इन लोगों के डिस्कस करके उनसे कंसेंट मांगे हैं, वहां पे काम ऑलरेडी उनका चालू है। मैं नंबर दे देता हूँ, आप बात कर लीजिए। 184 टैलेंट्स का उनकी पात्रता निश्चित होने के बाद में हम लोग साइड डेवलपर के यहाँ पे उसके प्रस्ताव दे रहे हैं, क्योंकि 120 लोग वो जगह खाली है, मुखर्जी आपको मालूम होगा, शायद आप बाजू में रहते हैं तो वहाँ पे जगह खाली है, वहाँ पे 400 साढ़े 400 लोगों का भरा है, 220 लोग ऑलरेडी वहाँ पे है, 220 जगह खाली है। तो वो पीएमपी करके एसआरए में जमा करने वाले थे, तो कहीं ने ये प्रस्ताव कल्याणकर जी को दिया है। 1 मिनट ज्यादा लूंगा आपका कि यहाँ पे आप निकलते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से, तो यहाँ से हाईवे पे जाने के लिए 10 मिनट लगते हैं। ट्रैफिक की वजह से हम लोग ये कर रहे थे, लेकिन यहाँ पे छोटे छोटे दवाखाने बहुत सारे, हॉस्पिटल पे कहीं पे भी नहीं था, तो ये लोग ऑलरेडी, इनको भी प्रस्ताव था कि हम लोगों को कहीं पे शिफ्टिंग मिलनी चाहिए, क्योंकि वो टावर के नीचे आते हैं, टाटा टावर जो है उसके नीचे आते हैं। आपको सबको मालूम होगा कि जो टावर के नीचे आता है उसका डेवलपमेंट नहीं हो रहा है, तो ये लोगों को हम लोग वहाँ पे शिफ्ट करने की बात कर रहे हैं। वो जो होगी वहाँ पे 1+1 का अस्पताल बनाने का हमारा प्रयास है, ये हमने। और इस चीज के लिए आपको किसी को भी जानना है तो वहाँ पे जो टैलेंट है उनसे बात कर लीजिए। सुभाष भालेराव जी, वर्षाताई गायकवाड़ जी एक कार्यक्रम के लिए 6 महीने से लगे हुए, हम लोग जाने के लिए इसके लिए बात कर रहे थे। बाजू में आपके बाजू में इवेंट करके टावर है, वहाँ पे भी मीटिंग है। हम लोगों का वहाँ का टाइम है 8:30 बजे, लेकिन ऑलरेडी हम लेट हो चुके हैं आने के लिए, तो उसके बारे में आप लोगों को मेरा नंबर नोट कर लीजिए, 9769606037। दिया गया है कि महिला भी सक्षम बने। उन्होंने सुनिए ना, एक आपके इतना सुनिए, 1 मिनट सुनिए ना। आप कैंडिडेट नहीं हो, आपका वाइफ कैंडिडेट है, महिला है। उन्होंने आपको आंसर किया था, उसका एक्सप्लेनेशन मांगा तो उन्होंने बोला कि एक्सप्लेनेशन सुभाष भालेराव जी देंगे। भाई 50% आरक्षण से वहाँ पे खड़े हैं, उनको आम आदमी पार्टी का थोड़ा सा ये दिखा दिया, उसके लिए थैंक यू। लेकिन ये जो प्रयास है हॉस्पिटल का, उसके बारे में 101% हम लोग श्योर है कि वहाँ पे आप बोलेंगे यहाँ से कैसे शिफ्ट कर सकते हैं, उसका भी डिटेल मैंने देख लिया। पार्टी के बारे में एक पॉइंट भी नहीं बोला। थैंक यू। मॅडमचा प्रश्न खूप चांगला होता, सगळे बोलतात, परंतु दवाखाना कुठे उभा करणार? बाथरूमसाठी आपल्याला जागा भेटली, 2 माळ्याचं बाथरूम बांधायला, पण दवाखान्यासाठी आपल्याला जागा देऊ शकत नाही. कारण हे वरचे जे बसलेले आहेत ना, त्यांना ते बाथरूम मधून पैसे कमवायचे असतात, परंतु दवाखाना हा कोणाला नकोय. मी काय म्हणते, आपण मानपूर जाणारा रोड आहे बरोबर, तिथे हे लागतात, मेळा लागतो, प्रत्येक वर्षी लागतो, प्रत्येक 6 महिन्याला लागतो. ती एक मोठी जागा आहे, तिथे आपण 5 माळ्याचं तरी तिथे दवाखाना बांधू शकतो. म्हणजे मी जर नगरसेवक झाले तर पहिल्यांदा काम माझं तिथे नारळ फोडण्याचं असं दवाखाना बांधायचं. वार्डमध्ये ना, बरं ठीक आहे. कुर्ला सिग्नलचा जो कोपरा आहे, ऐका का, कुर्ला सिग्नलचा जो कोपरा आहे तिथे काहीच नाहीये. तिथे आम्ही स्वतः जाऊन बघितलं होतं बाथरूमसाठी, तर ती बाथरूमसाठी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बसवलं नाही, पण ती सुद्धा जागा खूप मोठी आहे आणि ती सुद्धा जागा गव्हर्नमेंटचीच आहे, कोणाची मालमत्तेची नाही. तिथे सुद्धा हॉस्पिटल कारण की 5 माळ्याचं, कारण की कसं आहे, हॉस्पिटल जे आहे ना ते 2 माळ्याचं आहे, पण तिथे पूर्ण औषध आणि पूर्ण उपचार होत नाही. कदाचित ॲम्ब्युलन्स सुद्धा भेटत नाहीये. ॲम्ब्युलन्स भेटली तर अर्ध्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत माणसाची हाल एकदम बेकार होतात. त्याच्यासाठी तो पर्याय चांगला आहे. नगरसेवक झाले तर नक्कीच मोहल्ला क्लिनिक बांधायचा आमचा प्रयास आहे या ठिकाणी. दिल्लीच्या धर्तीवर आपल्याला इथे असं क्लिनिक बांधायचं आहे की राज्यामध्ये नसेल, ते आपल्याला इथे करायचं आहे. महिला खरंच सुरक्षित नाही आहे महाराष्ट्रामध्ये, आणि मुली पण, आणि मुली आणि महिलांसाठी जर म्हणजे आपण जर लावतो, स्लम एरियामध्ये पण लावलेले आहेत, तरी सुद्धा महिला आणि मुली गायब होतात. ते जर
तुम्ही आम्हाला सांगू शकता की कसं याचा निवारण करू शकता? हा, अजून एक सांगते मी, सातत्याने महिलांवर अत्याचार, अन्याय, बलात्कार होतात. त्याच्यामध्ये कुठला नेता येत नाही किंवा कोण आमदार येत नाही किंवा खासदार येत नाही, परंतु मुक्ताई ब्रिगेडच्या वतीने आपण सीपीला लेटर दिलेला आहे की ज्या महिला बेरात्री कामावर जातात, कामावर न येतात, त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी हत्यार बाळगण्याची परवानगी आमच्या संघटनेला भेटलेली आहे. जे सिख लोकांकडे छोटा हत्यार असतं ना, तुम्ही काही घ्या, छोटासा चाकू घ्या किंवा ते काय म्हणतात त्याला, सिख लोकांकडे असं तसं म्हणजे पूर्ण असं बांधू शकतो. हे आपलं लेटर आहे. आम्ही बोलत नाही तर आम्ही काम करून दाखवतो. ज्या माझ्या आया बहिणी कामाला जातात, त्यांचा अचानक मध्ये बलात्कार, हत्यार, कदाचित तो घाबरून तरी तिच्याजवळ जाऊ शकत नाही ना, नको बाबा तिच्याकडे काहीतरी हत्यार आहे, कदाचित ते आपल्याला कुठेतरी वार करू शकतो. तो आमचा मुद्दा आहे. मुक्ताई ब्रिगेडने हे काम केलेलं आहे. एक महाराष्ट्र निवास आमच्या सोसायटीसाठी काय करू शकता ते, आणि जसं मगाशी माझं बोलणं झाल्यानंतर तुमचा जो प्रश्न होता लैंगिक शोषण, तर या दोनच मुद्द्यांवरती मी बोलणार आहे. सोसायटीसाठी आपण काय करू शकतो, आणि जसं मॅडमने खूप चांगलं सजेशन दिलं की तुम्ही हॉस्पिटल बांधणार जसं सगळेच म्हणताय, तर ते बांधायला जागा आहे कुठे, जे आहे त्याची परिस्थिती तुम्ही काही सुधार. हा चांगलाच पॉईंट आहे. जे आहे त्याला डेव्हलप करायला पाहिजे. सगळ्या फॅसिलिटीच्या तिथे अवेलेबल नाहीये, मेडिसिन नाहीये, तर ज्या ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल नाहीये तर आपण डॉक्टर्सची मागणी करू शकतो की तिथे पदवीधर डॉक्टर आले पाहिजे जे व्यवस्थित ट्रीटमेंट देतील. तिथे सेफ्टी, सिक्युरिटी, कारण जर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं स्ट्रक्चर बघितलं तर ते इन्फ्रास्ट्रक्चर इतकं खराब असतं की माणसाला आत जायला भीती वाटते. आणि त्यांना माहिती असतं आपण एकदा इथे आत गेलो की 8 दिवस आपली पुन्हा सुटका नाही. आणि जे तिथे जे अस्वच्छता टॉयलेट असतात आणि या सगळ्या गोष्टीमुळे कोणताही सामान्य माणूस पदराचे 500 रुपये एका वेळेस डॉक्टरकडे घालवायला तयार असतो, पण गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायला तयार नसतो. पण जे आहे ते हॉस्पिटल इतकी मोठी जागा आहे की तिथे अजून एक छोटं सेंटर आपण खोलू शकतो. अशा ठिकाणी जर आपण सुविधा, चांगल्या सुविधा डेव्हलप करू शकतो, अशा अनेक एनजीओ आहेत ज्या मेडिकल हेल्थसाठी काम करत असतात. त्या एनजीओच्या CSR फंड थ्रू जरी जर सरकारकडे त्याचा फंड नसेल, पण जर CSR फंड आहे, एनजीओ थ्रू जर आपण तो फंड लावून त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो तर त्याची आपण अवस्था सुधारू शकतो. यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणूनच माझा पहिला मुद्दा होता की हॉस्पिटलपेक्षाही आपल्या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या एनजीओना घेऊन सोशल फील्डचा एक्सपिरियन्स असल्यामुळे धारावी सारख्या एरियामध्ये जवळजवळ 20 संस्था काम करतात वेगवेगळ्या मुद्द्यांवरती, छोट्या छोट्या प्रश्नांना घेऊन, आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. तर अशा आपल्या वॉर्डमध्ये एकही संस्था मोठी नाहीये की जिथे येऊन त्या छोट्या छोट्या प्रश्नांना सॉल्व्ह करू शकते. सोसायटीसाठीचं जे तुम्ही म्हणालात तर पहिली गोष्ट आपण वेस्ट मॅनेजमेंट करू शकतो. कारण का स्वच्छतेतला पहिला मुद्दा आहे वेस्ट मॅनेजमेंट. घरोघरातून सेग्रिगेशन होऊन जर कचरा बाहेर गेला, आणि तर मग जर मी ज्या संस्थेमध्ये काम केलंय किंवा जिथे मी माझा अनुभव घेतलाय तिथे मला माहिती आहे की अशा संस्था ज्या वेस्ट मॅनेजमेंटवरती काम करतात आणि वेस्ट मॅनेजमेंटच्या नियोजनातून मी ज्यावेळी काम करत होते त्यावेळी आम्ही वरळी सारख्या एरियामध्ये, वरळी कोळीवाडा तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल, परिचयाचं असेल, त्या एरियामध्ये स्लम एरियामध्ये आपण तिथे 20,000 घरांचं आपण त्यांच्याच एरियामध्ये कॉर्पोरेशनच्या मदतीने एका ठिकाणी जागा करून 20,000 घरांचं आपण ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करून सुका कचरा रिसायकलिंगला पाठवला होता आणि ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट ते मॅन्युअल तयार केलं होतं. आणि ते मॅन्युअल आपण आजूबाजूच्या सराउंडिंग गार्डन्समध्ये झाडांना आपण देऊ शकतो आणि त्यातून आपण एक चांगलं क्लायमेट तयार करू शकतो. जे तुम्ही लैंगिक शोषणाचा प्रश्न मुद्दा उचलला, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण मला असं वाटतं अन्य अत्याचार
हेल्पलाईन काढू गरजेचं नाही. हेल्पलाईन नंबर महिलांसाठी, लहान मुलांच्या सेवेसाठी ऑलरेडी, अन्याय अत्याचार महिलांच्या सेफ्टीसाठी ऑलरेडी हेल्पलाईन नंबर्स आहेत, पण ते लोकांपर्यंत अवेअरनेस करून पोहोचवण्याची गरज आहे. वेळोवेळी जे बदल होतात ते लोकांना अवेअरनेस देऊन, त्याची माहिती देऊन, सोशल मीडियाचा वापर करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं गरजेचं आहे आणि मी नक्कीच त्यासाठी काम करतो. थँक्यू. रिगार्डिंग पार्किंग का इश्यू सॉर्ट आउट करना है, टाइमिंग एंड दैट्स ओके. क्योंकि हमारा एक इशू था कि हमारे सामने हमने बीएमसी को अप्रोच किया कि एक साइड फ्लैट रखते हैं, दूसरा जगह पे फुटपाथ रखते हैं. वो भी हमारा प्रपोजल रिजेक्ट किया. देन हम लोग ने इसके बाद उड़ाकर के पास हम लोग सब गए, उधर रिक्वेस्ट डाला, फिर भी वो लोग ने रिक्वेस्ट किया ना, वो लोग ने फुटपाथ बांधा और रास्ता का साइज छोटा हो गया. अभी प्रॉब्लम क्या है, फुटपाथ के बाद पार्क करेगा और एक ही गाड़ी जा सकता है. यहाँ से 2 गाड़ी के लिए इशू है. मॉर्निंग में पीक आवर्स में बहुत डिफिकल्टी होता है. तो उसके लिए बेसिकली हमको वो नो पार्किंग बोर्ड चाहिए, या तो दूसरा सोल्यूशन है आप एक साइड में फ्लैट करें सो दैट उतना जगह मिलेगा पार्किंग करने के लिए. रास्ता ऊपर अपने ऊपर जगह बड़ा नहीं है, जितना जगह उसमें एडजस्ट करना है. एक सोल्यूशन है. एक साइड में उस तरह की टाइप किया हुआ है, तो डे लाइन में करने के लिए हमने बहुत ट्राई किया. बीएमसी को 2 दिन काम रोका, खुद नहीं किया. हमने काम रोका, हमने करने देंगे करके, बट इन लोग मना कर दिया, नहीं हो सकता है, कुछ सोल्यूशन नहीं कर सकते. आपने बीएमसी नहीं ठीक है, वो हमने बता के रखने हैं, वो सोल्यूशन इसके लिए बात करें. काकासाला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन, अपील करेन की माझं अपक्ष उमेदवार आहे, पण यावेळी पक्षाला फक्त एका शिक्षित उमेदवाराला वोट द्या. आपल्या विभागाला त्याची गरज आहे. प्रियांका गिरीश आडम, 6 नंबर, चिन्ह आहे बॅटरी टॉर्च. थँक्यू. नमस्कार, हमारे चैनल में आपका बहुत बहुत स्वागत है. आज आप लोगों ने जो प्रोग्राम लिया वाकई बहुत बेहतरीन प्रोग्राम था, बहुत अच्छा प्रोग्राम था. इससे क्या मतलब सभी जनता की जो अब यहाँ पे आपकी सोसाइटी में है, सबका एक बोलते हैं भरोसा, मतलब नगर अपने उम्मीदवारों के ऊपर हुआ. कैसा लगा यहाँ पे अब जो आपने प्रोग्राम किया और आपके यहाँ पे उम्मीदवार आए? मी शेल टावर्स कल्चरल अँड स्पोर्ट्स क्लबचा अध्यक्ष आहे. माझं नाव ओमकार अगरकर. मला वाटतं की असा कार्यक्रम शेल कॉलनीमध्ये का मुंबईमध्ये असा पहिल्यांदाच कोणी घेतला असेल की सगळे उमेदवार एकत्र एका मंचावरती आले हवे. हे फक्त आपण न्यूज चॅनलवरतीच बघतो, बट हे आम्ही लाईव्ह करून दाखवलं. कारण की आमचं ह्याच्यामध्ये इंटेन्शन एकच होतं की जेवढे पण उमेदवार होते तर त्यांनी आमच्या नागरिकांशी संवाद साधायला पाहिजे, त्यांचं जे मॅनिफेस्टो आहे ते त्यांनी शेअर करायला पाहिजे आणि जे आमचे अडीअडचणी आहेत ते त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं प्रोग्राम खूप चांगला झाला, खूप यशस्वी झाला. थँक्यू सो मच. आपके बोले जैसे अभी मेरे मित्र ओमकार ने बोला कि सबको कैंडिडेट देखने मिला, सबको पता चला कि आपस में कैसे कौन खड़ा है कौन नहीं खड़ा है और बाकी पक्ष में जो खड़ा है कौन नहीं खड़ा है. क्योंकि क्या कैसा होता है, कई बार किसको पता ही नहीं होता है अपक्ष में कौन खड़ा है कौन नहीं खड़ा है. तो इसी वजह से अपक्ष वाले उम्मीदवार भी खुश होते हैं कि उनको सोसाइटी में जाने मिला, उनको संवाद करने मिला एक दूसरे के साथ, और भाई जो प्रॉब्लम्स है सोसाइटी में उनको बताने को चांस मिला. तो मुझे लगता है मतलब जैसे ओमकार ने बोला कि ये सिर्फ न्यूज़ चैनल TV पे होता है, पर मुझे लगता है कि सब सोसाइटी को ये करना चाहिए, पता होना चाहिए कैंडिडेट हर. अभी जैसे लोग सब बाहर भी बोल रहे हैं जेंजी का इलेक्शन है, मतलब उनको वोट करने का टाइम मिल रहा है, उनका वोट करने की बारी है. तो हमको सबको उतर के सब सोसाइटी में ये करना चाहिए कि नो योर कैंडिडेट, की कौन है कैंडिडेट, क्या करना चाहिए कैंडिडेट को, कैसे बर्ताव लाना चाहिए, कैसे क्या चाहिए इलेक्शन में, क्या चाहिए वार्ड में, क्या चाहिए, कैसा क्या करेक्शन है, क्या क्या नहीं है, उनको जानना चाहिए वार्ड में. तो ये बेस्ट है, मुझे लगता है ये सबको करना चाहिए कार्यक्रम. आप क्या बोलेंगे? मेरा नाम भी शुभम गिरीश मोदी है. मैं शेल टावर्स कल्चरल एंड स्पोर्ट्स क्लब का वॉलंटियर हूँ. फर्स्ट ऑफ ऑल तो मुझे ये प्रोग्राम बहुत अच्छा लगा, जहाँ पे हम लोग के बिल्डिंग पे अवेयरनेस पता चला कि पॉलिटिक्स मतलब किसको वोट करना चाहिए, क्या किसको कैसे रहना चाहिए. क्योंकि बहुत लोग को तो अवेयरनेस रहता ही नहीं है कि क्या चल रहा है एरिया में, क्या चल रहा है, क्या प्रॉब्लम्स रहता है, कौन कौन कैंडिडेट थे. तो जैसे कि महानगर पालिका इलेक्शन होता क्या, तो हाँ, तो ये सब अवेयरनेस लोगों को मालूम ही नहीं है आजकल कि कब इलेक्शंस है, इसका इम्पोर्टेंस क्या है, इसका अवेयरनेस कैसा है. तो जैसे कि अध्यक्ष ओमकार ने और मेरे दोस्त नीनाद ने सब ने बोला कि हम लोगों ने ये प्रोग्राम किया ताकि
जहाँ पे हमारे रेसिडेंट्स ने सब प्रॉब्लम्स बताया कि क्या प्रॉब्लम्स है, एरिया में क्या प्रॉब्लम्स है, तो कैसा 1-to-1 इंटरेक्शन हुआ और अपना कैंडिडेट जो है हम लोग का इंट्रोडक्शन बताया, उन्होंने बताया कि फिर जीत के आएंगे तो क्या क्या कर सकते हैं और हमारे जैसे रेसिडेंट्स थे उनको जो जो प्रॉब्लम फेस हो रहा है आजकल सोसाइटी में, क्या प्रॉब्लम्स हो रहा है, बाहर क्या प्रॉब्लम्स हो रहा है, तो वो सब मौका मिला बात करने के लिए। तो इसकी वजह से पॉलिटिक्स ऐसे लोग सोचते थे कि सिर्फ सीनियर सिटीज़न या बूढ़े लोगों का काम है, बट मुझे देख के बहुत खुशी होती है कि यंग लोग भी इसमें ज़्यादा पार्टिसिपेट करते हैं। जैसे कि आज आपने देखा एक अपनी इंडिविजुअल कैंडिडेट थी, वो तो लॉ स्टूडेंट है, मतलब वो तो हम लोग से भी काफ़ी छोटी है एंड वो सोसाइटी के लिए काम करने के लिए वो इतनी उतावली है। तो ये जान के बहुत खुशी होती है कि हम लोग अगर जो यंग लोग अगर जो ये पॉलिटिक्स में उतरे तो ज़रूर हम लोग कुछ अच्छा करके दिखा सकते हैं। बहुत बहुत धन्यवाद सर मन की आवाज़ से बात करने के लिए।